आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। राज्यातील जीबीएस बळींची संख्या 12 वर। पुण्यातील ससून रुग्णालयातील 38 वर्षीय रुग्णाला जीबीएसमुळे त्याचा मृत्यू। राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या 225 वर। कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही मराठी चित्रपट तिकिटाचे दर 200 रुपये करा। दिग्दर्शक आणि अभिनेते हेमंत ढोमेंची सरकारकडे मागणी। मराठी चित्रपटांसाठी सरकार सकारात्मक पाऊल उचलेल ही खात्री, व्यक्त केला विश्वास। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या कालावधीत 5 महिन्यांनी वाढ। प्रशिक्षण योजना आता 11 महिन्यांची। युवा वर्गासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करण्याची सुवर्ण संधी। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून 350 कोटींचा निधी, मात्र मागणीच्या तुलनेत रक्कम कमी असल्याने आता पुन्हा कर्मचाऱ्यांची इतर देणी थकीत राहण्याची चिन्ह। एसटीला 993 कोटी रुपयांची आवश्यकता। मुंबईत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी संयुक्त अर्ज अनिवार्य। नोंदणी करताना 51% नियमांचं पालन करणं बंधनकारक। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। राज्यातील सर्व उर्दू शाळांसह 8,500 अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षकांच्या पदवीची चौकशी होणार। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे चौकशीचे आदेश। नागपूर विद्यापीठात पेटच्या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला। केडीके कॉलेजच्या परीक्षा केंद्रावरील वीज पुरवठा खंडित। परीक्षार्थींची तारांबळ। अर्धा तास वीज पुरवठा खंडित झाला होता। पुण्याच्या वाघोलीचा परिसरात 455 वाहनांवर कारवाई। वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून 2 दिवसात 4.5 लाख रुपयांचा दंड। पहिली ते 9वीच्या वार्षिक परीक्षा वेळापत्रकातील समस्यांवर उपाय करण्याचीही ग्वाही। एससी, ईआरटी आणि मुख्याध्यापक संघात चर्चा। पुणे शहरातील सराईत वाहन चोराला पोलिसांकडून बेड्या। बिबवेवाडी पोलिसांची कारवाई। आरोपीवर वाहन चोरीचे अनेक गुन्हे। नागपुरात कुख्यात गुंड सुमित ठाकूरला रील बनवणं भोवलं। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गुंड सुमित ठाकूरने रील बनवल्यानंतर त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी। जालन्याच्या नालेवाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर जप्त। ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून 22,66,000 रुपयांचा मुद्देमाल। रत्नागिरीच्या लांजामधील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय। वाढत्या उष्णतेमुळे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करत शाळेचा हा स्तुत्य उपक्रम। साताऱ्यातील नीरा उजव्या कालव्यात आढळला मृत कोंबड्या। खंडाळा तालुक्यातील पिंपरी गावाच्या हद्दीतील घटना। मृत कोंबड्यांचा व्हिडिओ रामराजे नाईक निंबाळकरांकडून पोस्ट। कोकणातील उत्पादनं थेट रेल्वेने जेएनपीटी बंदरात पाठवली जाणार। कोकण रेल्वेकडून महत्त्वाचं पाऊल। गद्रे मरीन एक्सपोर्टकडून पहिल्या 20 मिनिटात कंटेनर रेकने शुभारंभ। नांदेडच्या किनवटमधील अंबाडी घाटात पट्टेदार वाघाचं दर्शन। वनविभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी। अमरावती जिल्ह्यात 22,000 लाडक्या बहिणी अपात्र। 35 महिलांनी स्वतःहून लाभ सोडला। 6,98,536 महिला योजनेसाठी पात्र।